ठाव घेतलेला होता. अभिनेते प्रशांत दामले आपल्या सोबत आहेत. प्रशांत दामलेजी, आपल्या सगळ्यांसाठीची खूप दुःखद बातमी आहे. विजय कदम आज आपल्यात राहिलेले नाहीये. नाही, ही दुःखद बातमी आहे, पण धक्कादायक पण आहे. तसा तो आजारी होता, पण इतक्या लवकर बोलावणं येईल असं वाटत नव्हतं. कारण परवापर्यंत आम्ही भेटत होतो, बोलत होतो. आणि पहिलं मला शिकायची संधी मिळाली त्याच्याकडेच मिळाली. कारण 1983 मध्ये तुरतूरमध्ये मी पहिल्यांदा काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, विजय कदम ही जी जोडी होती, म्हणजे लक्षा आणि विजय कदम ही जी जोडी होती ती सुपरहिट होती. आणि त्यांना बघत बघतच आम्ही शिकत होतो. म्हणजे मी काय, विजय चव्हाण काय, प्रदीप पटवर्धन काय, जयवंत वाडकर काय, विजय पाटकर काय, या दोघांना बघून आम्ही शिकत होतो. आणि विजय कदम वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे त्याची एक तर डिक्शन उत्तम होती, त्याची रिॲक्शनची स्टाईल छान होती, आणि मुळात म्हणजे तो को आर्टिस्टला सपोर्ट करणारा कलाकार होता. तर अशा पद्धतीने फारच लवकर गेला असं मला वाटतं. म्हणजे दुःखदायक आहे खूपच. नक्कीच. खूप तुम्ही म्हणाल तसं खूप धक्कादायक सुद्धा आहे आणि दुःखदही आहे. एखादी आठवण आज तुम्हाला सांगता येईल त्यांच्यासोबतची? नाही, आठवणी तशा खूप आहेत, पण पहिला पिक्चर मी जो केला होता त्याच्यात मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं. आणि कसं होतं की नाटकात आपण ज्या रिएक्शन देतो तशाच पद्धतीच्या रिएक्शन चित्रपटात द्यायच्या नसतात. हे त्यावेळी त्यांनी मला समजावून सांगितलं होतं, प्रात्यक्षिक करून सांगितलं होतं. नाटकात थोडं लाऊड एक्सप्रेशन द्यावे लागतात, चित्रपटात आपल्याला कमी एक्सप्रेशन द्यावे लागतात. त्यांनी मला स्वतः समोर उभं राहून बसवून, प्रशांत तू हे अशा पद्धतीने रिॲक्ट हो, अशा पद्धतीने रिॲक्ट हो, एवढाच रिॲक्ट हो, असा रिॲक्ट हो, हे असं स्वतः समजावून सांगितलं होतं. त्यामुळे शिकायची संधी आणि शिकवण्याची त्याची इच्छा हे फार महत्वाचं होतं. निश्चित. खूप तुम्ही एक चांगली आठवण त्यांची आम्हाला सांगितलीत. तर प्रशांत दामलेजी, आपले आभार. आपण आज व्यक्त झालात. तर ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालेलं आहे. एक हरहुन्नरी कलाकार आज आपल्यामधून गेलेला आहे. त्यांची कर्करोगाशी असलेली झुंज आज अपयशी ठरलेली आहे.